हॅलो 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 युवकांचा बुलंद आवाज महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातलं ताईत सन्माननीय विठ्ठल कांगणे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय विठ्ठल कांगणे सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। परिवर्तन सामाजिक संस्था आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाला या ठिकाणी सन्माननीय विठ्ठल कांगणे सरांची उपस्थिती लाभलेली आहे। त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। आणि म्हणून मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये मला जिजाऊ सावित्री रमाई माता मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी। हॅलो हॅलो महाराष्ट्रातलं युवकांचं तरुण युवकांचं मार्गदर्शन करणारे प्राचार्य विठ्ठल कांगणे सर यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। युवकांना तरुणांना बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आई सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। अरे जय 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 भीम जय भीम जय भीम अरे जय 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 भीम जय भीम जय भीम अरे जय 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 भीम जय भीम जय भीम। स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणीचे आपण सन्मान करणार आहोत स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणीचे संचालक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मोटिवेशनल स्पीकर म्हणून ज्यांना आपण आणि खेड्यातील आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत कमी पैशात शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे प्राचार्य विठ्ठल कांगणे सरांचं इथं आगमन झालेलं आहे। त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। आजचा हा परिवर्तन सामाजिक संस्थेचा 135वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आणि आत्ता जो शीतल भंडारी यांचा जो प्रबोधन कलामंच यांनी शाहिरी जलसा सादर केला, कलाकारांसाठी सगळ्यात मोठा पुरस्कार असतो टाळ्यांचा। जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्या कलाकारांचं कौतुक करूया आणि मी त्यांना विनंती करते की आपण सरांचं स्वागत करूया। आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद। खूप रंगवला तुम्ही कार्यक्रम आणि खूप सारं प्रबोधन या कार्यक्रमातून आपल्याला आज मिळालं। आणि मला वाटतं मी विनंती करते परिवर्तन सामाजिक संस्था लोकहितासाठी परिवर्तनाची चळवळ संस्थापक अध्यक्ष श्रीयुत महादेवजी वाघमारे जे स्वागत आणि सन्मान आपण सत्कार करतोय परभणीहून आलेले प्राचार्य विठ्ठल कांगणे सर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। आणि परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत महादेवजी वाघमारे यांना मी विनंती करते की आपण सरांचं स्वागत आणि सन्मान करूया, आपलं मनोगत आपण व्यक्त करावं। हॅलो हॅलो हाल चेक हॅलो हॅलो परिवर्तन सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेच्या सचिव पदावर नेमणूक करण्यात आलेले श्रीयुत प्रकाश नारायण पाटील यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि आपण त्यांचा सन्मान करूया। आणि प्रमुख पाहुणे विवेकजी भोपी यांचं देखील आपण स्वागत करूया आणि त्यांचा सन्मान करूया। आपण सन्मान करतोय
प्रभाकर श्रीरंग कांबळेजी जे श्रीयुत वामन मोरे सर, आपण मंचावरती यायचं आहे. या परिवर्तन सामाजिक संस्थेच्या सल्लागारपदी आपली नेमणूक झालेली आहे. आपण मंचावरती यायचं आहे. श्रीयुत वामनजी मोरे, विवेक भोपीजी आपले प्रमुख पाहुणे आज उपस्थित आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं, सन्माननीय मान्यवरांचं खूप खूप स्वागत. आणि नुकताच जो शाहिरी जलसा आपण बघितला त्या कलाकारांना सुद्धा खूप खूप हार्दिक धन्यवाद. खूप सुंदर असं समाज प्रबोधनात्मक आपण सुंदर कार्यक्रम साजरा केला आहे. जोरदार टाळ्यांची इथे कमतरता नको आहे. मी मघाशीच म्हटलं तसं टाळ्या हा कलाकारांसाठी आणि सर्वांसाठीच पुरस्कार असतो मोठा. आपल्याला कार्यक्रमाला विलंब झालेला आहे, त्यामुळे आपण लवकर आटपायचं आहे. विलंब झालेला आहे. प्रभाकर श्रीरंग कांबळे, संस्थापक अध्यक्ष, सम्राट सामाजिक प्रतिष्ठान यांचा हा पुरस्कार आहे. परिवर्तन सामाजिक संस्था महाराष्ट्र लोकहितासाठी परिवर्तनाची चळवळ असणारी वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. फक्त आता इथं 2 सत्कार होतील आणि त्यानंतर लगेच कार्यक्रम सुरू होईल. परिवर्तन सामाजिक संस्थेच्या सचिवपदी प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी त्यांना मी विनंती करतो आपण हे नियुक्तीपत्र स्वीकारावं. तसेच वामन मोरे सर यांची परिवर्तन संस्थेच्या सल्लागारपदी निवड होत आहे. त्यांचं देखील स्वागत. यांनी नियुक्तीपत्र स्वीकारावं. स्वागत, सन्मान आणि ज्या पदावरती नेमणूक झालेली आहे त्यांचाही आपण सन्मान केलेला आहे. 2 मिनिटे बोलतो, 2 मिनिटे बोलतील, व्याख्यान सुरू लगेच. यानंतर परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत महादेवजी वाघमारे यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. परिवर्तन सामाजिक संस्था हे गेल्या 2015 पासून खांदा कॉलनीच्या जनतेच्या पायाभूत सोयीसुविधांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू केलेली होती. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आज जयंतीच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व प्राध्यापक आपण ज्यांचे रोज व्हिडिओ बघतो आणि ज्या घराघरात सरांचं नाव आहे त्या सरांना आज मी आपल्या व्याख्यानासाठी खांदा कॉलनी येथे बोलवलेलं आहे. आता मी जास्त काय बोलत नाही, व्याख्यान सुरू करायचं आहे. चल. सन्माननीय प्रमुख पाहुणे विवेकजी भोपी यांना मी विनंती करते की आपण आपलं या परिवर्तन सामाजिक संस्थेबद्दलचं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजले, इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबा, तुम्ही फक्त एक पेन उचललात आणि या देशाचा इतिहास बदलून टाकलात. असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ती सामाजिक आर्थिक जी क्रांती या देशामध्ये घडून आणली आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वतंत्रता, समता, बंधुत्वता आणि न्याय ही 4 मूल्य प्रस्थापित करून या देशामध्ये आम्हाला समानतेने जगण्याचा अधिकार दिला आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये परिवर्तन निर्माण करून घेण्याचं काम केलं. आणि मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, या सगळ्या महामानवांचा विचार आपल्यामध्ये आत्मसात करून परिवर्तन निर्माण करण्याचं काम निश्चितपणानं इथे महादेवजी वाघमारे यांच्या माध्यमातून सातत्यानं समाजामध्ये होत आहे. त्यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन केलं पाहिजे.
कारण निश्चितपणाने एक गोष्ट आपण आवर्जून सांगितली पाहिजे, लीडर कोणाला म्हणावं. निवडणुकांमध्ये निवडून आल्यानंतर अनेक लोक कामं करतात, परंतु पराभव पचवून सुद्धा समाजामध्ये सातत्यानं काम करणारी माणसं हीच खरी लीडर असतात. आणि महादेवजी वाघमारे यांच्या माध्यमातून सातत्यानं ते काम आपल्याला पाहायला मिळालंय. आणि म्हणून कामगारांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, असे विविध सामाजिक प्रश्न घेऊन सातत्यानं पाठपुरावा करून समाजाला न्याय देण्याची भूमिका आमचे मित्र महादेवजी वाघमारे यांचे सातत्यानं आम्ही पाहिलंय. आणि म्हणून येणाऱ्या आगामी काळामध्ये त्यांना फार मोठं भविष्य आहे. त्या शुभेच्छा, या आपल्या आशीर्वाद रूपी शुभेच्छा त्यांना देऊया आणि पुढील कार्यक्रमाकडे आपण बोलूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. परिवर्तन. एक मिनिट. बऱ्याच लोकांचे सत्कार करायचे होते आणि अतिशय खूप वेळ झालेला असल्यामुळं कोणाचे सत्कार करता येणार नाही. त्याबद्दल सर्वांचे शब्द सुनावून मी स्वागत करतो आणि सत्कार करता नाही आला त्याबद्दल आपली माफी मागतो. नाही, आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. सगळ्यांचाच खणखणीत टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण खणखणीत आवाजात प्रबोधन ऐकले आणि युवकांच्या तरुणांच्या गळ्यातले ताईत हे पुन्हा आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन करणार आहेत. परिवर्तन. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी एकच मिनिट. हॅलो. परिवर्तन. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी. परिवर्तन. स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्यासाठी. परिवर्तन. या देशात कायद्याचे राज्य येण्यासाठी. आणि परिवर्तन. राजश्री शाहू आणि महात्मा फुले यांच्या स्वप्नातील समाजाच्या निर्मितीसाठी. आणि या परिवर्तनाचा महाकाय पर्वत आपल्या लेखणीवर पेलणारा प्रज्ञासूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आता बाबासाहेबांच्या विचारांचा तोच रथ पुढे नेण्यासाठी, परिवर्तन कामगारांच्या न्यायासाठी, परिवर्तन विद्यार्थी आणि पालकांच्या हक्कासाठी, परिवर्तन रिक्षाचालक सफाई कामगार लढाईसाठी, परिवर्तन चांगल्या रस्त्यांच्या लढाईसाठी, परिवर्तन मुलांना क्रीडांगण मिळावं यासाठी, परिवर्तन पनवेलकरांची लूट रोखण्यासाठी. हे लक्षात ठेवा बरं का. परिवर्तन पनवेलकरांची लूट रोखण्यासाठी, सिडकोला जॉब विचारण्यासाठी, परिवर्तन खांदा कॉलनीकरांच्या हक्कासाठी. परिवर्तन हे तुमच्यासाठी आणि तुमच्या हक्काचा. महादेव वाघमारेजी आपला माणूस कायम तुमच्या प्रश्नांसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि प्राचार्य विठ्ठलजी कांगणे सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. हे जे बाहेर उभे आहेत मधात खुर्च्यात बसून घ्या. जे आपले बाजूला उभे आहेत ना कॉर्नरवर, मधात बसून घ्या. काही कशाचा इगो असते काय माहीत. ते उगं बाजूला उभं राहणार, त्याला वाटणार माझ्याकडे 2 पैसे जास्त आहेत, एखादी गाडी वेगळी आहे, 60च्या आत अटॅक येणार, तू कुचकून कुचकणार. त्यामुळे विनंती, आपण समाजापेक्षा वेगळं दिसण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे ना. कारण तुम्हाला वेगळं दिसण्यासाठी आणि तुम्ही वेगळे होतात तेव्हा तुम्ही सारखे दिसावे यासाठी एका बाप माणसानं प्रयत्न केला आहे. त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे लक्षात घ्या. म्हणून आपलं काम हे बसायला एवढी छान व्यवस्था केलेली आहे. आणि तरी आपण बसत नसाल तर याचा अर्थ काहीतरी मुळव्याचा प्रॉब्लेम असू शकतो. त्याबद्दल मी जास्त न बोललेलं बरं. मी काही डॉक्टर नाही. चला, या ठिकाणी कार्यक्रमाचे जे काही आयोजक आहेत, संयोजक आहेत,